श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींचे 1 ते 21 अध्यायाचे पारायण ह्या पद्धतीने केले तर आपल्याला 108% फळ मिळते. आपल्या रोजच्या कामातून आपल्याला वेळ मिळत नाही, एका जागेवर बसून करणं शक्य होत नाही, तर आपण मोबाईलवर लावून जरी ऐकलं, नुसतं श्रवण केलं तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. जास्त वेळ न घेता आपण आता पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामींची स्तुती. नाही जन्म नाही नाम, नाही कोणी माता पिता, प्रगटला अद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कोणी गुरुवर, स्वयं हाची सूत्रधार, नवनाती आदिनाथ, अनाथाचा जगन्नाथ. नरदेह नरसिंह, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपाला, अस्तिकाची देण्यागती. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अद्यांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर हाच येती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमा तटी. काली माता बोले संग, बोले कन्याकुमारी ही, अन्नपूर्णा ज्याचे हाती, दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी, गेला स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, ते धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाली, माध्यमाच्या रवी प्रत, राजानुज करी भावे, स्वामी पद दंडवत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनस्पृशं तत्त्वमस्य दिलक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कटाटोपीच्छ मालादंड कमललूधर कटयाकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामितित्ता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभू नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकंदर परशधर अगम्य लीला जयाची. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होऊ हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान नितिमिषी नाशक विद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी तयाच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेये नमियेली. धर्म संस्थापना कारणे युगानुयुगे अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपत्याचे कर्तव्य. मग घेती अवतार प्रत्यक्ष जोका अत्री कुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपल्या व्यक्यात महिमाजनी गावयासे योजले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची.
ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कली लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वानमुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जानी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावस नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यासी ग्रंथ रचना पाहून, ज्ञानीही डोलविती मान तयाचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहावे ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तिएकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा. त्या मोहधुनीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञानी अमान्य काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, मंगलचरण नाम प्रथम अध्याय हा गोड. श्री शंकर अर्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभ अर्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आधार तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एक हरी, दोघांसी बैसवले दोहीवरी, तिसरीवर बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभय तासी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोटुनी. स्वामींनी हास्य मुख्य करुणी, उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगर देखिले अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही ऐसे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाका पावन, नाना तीर्थे हिंडुनी हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदार शेरो, हिंडलो तीर्थ समग्र, ऐसी हजारो नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहज गती, पातोलो गोदा तटाका प्रती, तियेची महाप्रख्याती पुनरावृत्ती वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन, काही दिवस फिरूनी हैदराबादासी पातोलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास सोइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी सोइच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ, देश हिंडलो सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला सोइच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तेव्हापासून या नगरात आनंदे आहोत नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळीपासूनी. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती झाले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही अत्रिकुमार यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीय अध्याय हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी जयांची भक्ती, तयासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे सांकल्प्य व्रत, अल्पमती केऊवर्णी. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटाशी, अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामाद्वारी बैसले,
यती राज सोविच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्धी समजला. पूर्व पुण्य स्तव निश्चिते, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योगा योगादी काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही. स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला भवसाळ. तेव्हापासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नुपासी कळला वृत्तांत. की आपल्या नगरात येती व्याख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत नाही, आजवरी झाले नाही. आता जाणूनी लवलाई, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकोनी कानी. हे सत्य तरी येऊनी, आत्ताची देतो दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरीची, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तैसी. सकळ सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदिली. षोडोपचारी पूजली, स्वामी मूर्ती नूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृती कथा समस्त, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती. अक्कलकोट आले येती, नूपराये दर्शन देती. सोविच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. ते तयांचे सकृत पूर्ण, नित्य सेवा घडते त्याते. चोळप्पाची सगुण कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणूया लग्न, येती दूर देशाहून. शरीर भोगी कष्टिले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसारे फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती, तेथे येती राजपुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, तयासी होती कल्पतरू. जे का निंदल कुटळ, तया शासती केवळ. नास्तिका प्रति तत्काळ, योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले, समर्थांनी अंतरी जाणले. तेव्हा जे भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसल्या भक्ते पाटेवरती. श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुक जन असंख्य, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गरजते वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती, कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरूनी. संन्यासा पुढील जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढच्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी पर्शन केला अन्न उदकाशी. सूर्य जाता अस्ततळाशी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवाशी. रात्र होता तयासी, अन्न उदक वर्ज्य असे.
जे पातले करुणी छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्मित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानना वैष्णवा नर अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदिया तू. अक्कलकोटी नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त भौत झाले. वार्ता पसरली चोहीकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजराजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नूपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येते अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नूपा लागी पर्यसया. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामित्वे आणावे वटपुरुषी तरी मी अनिल तयांसी निश्चय मानसी असू द्यावा. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नूपवर तैसे सभा ही समग्रित आनंदित झाली. नृपती सही सकळ जने तयाप्रती तातैसे सन्माने गौरवुनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले स्तवर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी तयांची भक्ती. राजग्रहणातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी स्वामींसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेहू आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय स्तवर लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुत साल दाने याचक धन्य तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती तेने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले तितकी व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाला विचार पडला तयासी. मग लढवूनी एक युक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वशा चोळप्पाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भौसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले स्तवर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा ऐकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शशूचा हात अक्षर पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हाररावाचे या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडेल. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यज्ञ करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधीने गेले समर्थ तात्या झाला व्याग्रचित्त काही उपाय सुचेना.
आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करुनी न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजुनी न्यावे पळवुनी येतीसी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालुनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप्पाचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशे ते घेऊनी बडोद्यासे आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होईची. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुढती, सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमाराव यशवंत तयाचे नाव, नूप कार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेविले. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंताला पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी स्थवर, ठोका याच्या चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवसात आज्ञा आली यशवंतास, स्थवर यावे बडोद्यास तेथील कार्याशी सोडूनी. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृती माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अगटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठ अध्याय हा समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अपहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती, सो हस्ते सेवा नित्य करती, जानोनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी, हेळणी करादी शास्त्रज्ञासी, वेतन देऊन ठेवले. त्या समयी मुंब्रापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृती भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिले. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिनी नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी नृपती बहुत सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांतात राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती तयावेळी. पाहवया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्यानं होय निर्धार, ऐसे ऐकूनी स्थवर येती राज हसले. मुखी काही न बोलले, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले स्थवर बाहेरी, लोका बोलती हास्य उत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रादी ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानले. नित्य नेम सारुनी ब्रह्मचारी करती शयन, जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त राहिली. निद्रा लागली बुवासी, लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडेले. आपल्या अंगावरी उर्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडुनी उठे लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एकही न बोलवे. जवळ होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैसे पडले.
असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलले तिशोर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखुनी वृचिकाशी, काय म्हणून भ्यालासी जरी व्यथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे, फुकाट हाता न येईचे. बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजना विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरदार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी, तया प्रति सकळ सुखे अनुकूल असती, विपल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्वी कर्म आघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडे. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिने, गेले शरीर सुकुनी, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुख उपभोग कैसा त्यास, निद्रा नैनेची रात्रंदिवस, चिंता तळे पोळले. केले कित्येक अनुष्ठान, तैसेच ब्राह्मण संत अर्पण, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याला, त्रासले या भवयात्रेला, कृष्णवर्ण आला शरीराला, रात्रंदिनी चैन नसे. कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूर. परी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. ते हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगराच्या नर नारी, कामधंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नान करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति तोरिणी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र विदर अर्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्ट अध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंबर गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैष्णवादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, येथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवेत, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईल सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनी स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पिढी येतो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून, ऐसा
ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन मशानभूमीत आले येती राजतोरीत, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवक करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी ऐशी, चुकवले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीराशी, आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटता स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निम्मपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, झाला स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणाची. प्रकृतीस आराम पडला, राव गेला सोनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंध सोडियेले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 शस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत भाविक भक्त 9वा अध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसे मनी करुणी विचार आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय. हौरे नामक ग्रामी, यजुर्वेद गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे दुजे कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व, तया प्रती सावकारी सरापी करती, जगी गती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती, पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासिते मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दुडंतर, विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडले. मूड गोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मूड गोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्र पारंगत, धर्मकर्म सदारत, ईश्वर भक्ती तैसेची. परितया नाही संतती, म्हणून उद्गत चित्ती, मग शिव आराधना करती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल, भरोसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती संतोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रस्तवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदित, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्रादी झाले निपुण, निगुटन शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडियेले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तयावसरी पूजे लागी आणावे. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारा अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षिताशी समजले. जले भरले होते घृत, तयाशी लाविले अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एक समयी ते सहजची दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करती, दुसऱ्याचे द्रव्य हरिती, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मूड गोडी आले धावून, म्हणती दीक्षितासी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत पर्णी झाला स्तुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे.
ऐसे सांगता दीक्षिता प्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, वचनी ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मवृत्ती राहिले, परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तेव्हा होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत, मूढ गोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारार्थ यती रूप प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मूढ गोडी आले, पुण्यस्थानी राहिले, 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूप श्री दत्त वास्तव्य श्रामपाद करतात. परी मूढ गोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत, गाणगापुरी व्याख्यात महाक्षेत्र भीमातीरे. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून स्थवर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठुनी संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबर मागुनी मधुकरी, भोजना उत्तर संगमावरी परतोनी येते ते. मध्यामेत स्नान करुनी पुन्हा बैसती, जप ध्यानी असता जाता वासर मनी संध्या स्नान करावे. करुनी संध्या वंदन जप करती नामस्मरण, रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून सुत कांता, शितोषाची पर्वा न करता आनंदव्रती राहिले. शितोषाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नोईचे. आय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐशा परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेविले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी, मागुनी मधुकरी जाऊनी संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेर बैसले तेथे शिळेवर, मग खावी भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चिदास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपले प्राप्तान भोग भोगून दारुण, आपले सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊनी दर्शन देती बाळप्पा चित्ती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एक रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापिती. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीही काही दिवस क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षस्थळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी स्थवर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालूनी उर्चिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारले, नित्यकर्म आटपले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षाकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्य मिळाली घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शगुन तयासी मार्गावरी झाला. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती येती रूप वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्राचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारार्थ अक्कलकोटी श्री दत्त येती रूप प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी.
दर्शन इच्छुक उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पावले. आजानुभाऊ सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखवले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करावे नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्तिनूप मंदिरात राजआज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले स्तवर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केला मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळ उठावे षडकर्मे आचरोनी घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य माध्यमित येता आदित्य अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारण. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करावे अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोनी सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होत्या त्यावेळी. एके दिवस तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेत करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आसपासत भांडण होत सदोदित स्वामी सेवेची तिथं अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहिले नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटले काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगल्या काही दिवस कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी कृतज्ञाने बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुनी बाळप्पाशी शंकर पूजेशी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसे सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावीची हेची सत्य या परी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावे जी पूजन तिये माझी लिहिले. तेव्हा सर्व भ्रांत मिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते लुस्कान ऐसे बोलणे ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट एके दिवशी विचारती समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकूनी समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकूनी चिटियांशी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचले स्तवरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहित असे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रति करतील येती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमा. शुक्ल पक्षाचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्यायी वाढेल. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी
झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्याशी तयाती एके समयासी काय बोलले समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु ऐसे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणी समजले. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकारे बोलती करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठवले. तेव्हापासून बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द तांडित. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमा ज्याचे घरी येतं तो चोळप्पा व्याख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा भोवत असे सांप्राद लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावे. राणी याच्या मनी विचार येता त्वरित सुंदराबाईस बोलत चंद्रहार द्यावाजी. सुंदराबाई बोले तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळ येस्तवर म्हणे चंद्रहार द्यावाजी. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येस्तवर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची तयावरी सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नूपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी त्याच्या विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्याशी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवरपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी झोळीत समर्थ करी घेतली. अलक शब्द उपचारिता म्हणती भिक्षा द्या माता. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तिथं जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकले आणून न लागता एकही क्षणभंगूर गणती झाली. 100हून गिनती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्याशी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले चोळप्पा सेवा करतात. कोणी एके अवसरी सुंदराबाई चोळप्पावरी रागवून दुष्ट उत्तरी तांडण करी भोवसाल. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येतून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतून. या कारणे दुसरे दिनी समर्थाजवळ पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शना येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखवले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्नी बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी स्तवर आसन त्यांनी मांडावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी गर्भ भरे ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुणी दाविले. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला स्थवरी बाईशी दूर करावे. परी राणीस भिवून तैसे न करावे त्यांनी. समर्थ दर्शनाची एके दिवशी कारभारीच पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी कैद करुणी बाईसी आणावे म्हणती स्थवर. फौजदारासी समर्थ काही एक शब्द न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामींची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नूपर आहे. मग केला स्वामींशी मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलत तयाशी द्रवेशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करिवले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरुचरणी असक्ती न करती सद्भावे जी नामस्मरती तयावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिनी तुझ्या पाया विष्णू शंकर वदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरण अर्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा घना जय जयाची अघशमना जय जयाची परम पावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपून मग बैसावे आसनी भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धक स्नान सुगंध चंद लावून सुहासिक कुसुमने अर्पावे. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थ अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची अपहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडवेशा वेदांत वद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण सूर्यचंद्र तुची पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता आणि इंद्र अष्टादी पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवा आणि होता दाता आणि देवता तूच समर्था निश्चये. जंगल आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आधी मध्या ग्रह कोटे नसे पाहता. असोनिय निर्गुण रूपे नटलाशी सगुण हाची ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विदेशा. वेदांचाही तर्क चाचरे वेद शास्त्रांचाही नावरे विष्णू शंकर एकसरे कुटित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला माती चरणा रक्षावे मजशी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावं निसून ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दस्तूर हा भवसागर याचे पारावया पैल तीर त्याच प्रमाण तन्मान तरणी साचार त्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृषा कल्पना आणि वासना भ्रांती भुलली नाना न बांधो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समाधान अज्ञान तिमिर निरसो ज्ञानक्र हृदयी प्रगटोपय. शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख ते निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रताविषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू सन्मागात तुझे भोजन उत्तम तेही होवो हा सुगम दुर्गम तो भवपंत. व्यवहारी वर्तिता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता होवो हा सुगम. दुर्गम जो भवपंत सत्य विजयी सर्वदा. अपत्य वर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबून इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था.
आसोनीय संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. अशा प्रार्थना करता आनंदित झाले समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उद्योषक विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उद्योषक सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐशा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाहिजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. केवी करती स्वामी भक्ती हे नेती मी मतिमंद परी असता शुद्ध चित्ती ऐसतेही भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दश अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेने काही न उरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवनी जे नर करतीस नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असतात श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयाशी. शितोषाची भीती नसेची जयाची चित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे तयांच्या वाटे चित्ती. ते करता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला भोवत दीन स्थिती तयाची. तो एके दिवशी फिरत सहज वना माझी जातो. तो देखोनी श्री समर्थ दिगंबर येती राज. कटशया करोनी तियेवरी केले शयन. ऐसा नवल देखोनी लोटांगण घालत असे. अष्टभाव दाटूनी माता ठेवी श्रीचरणी म्हणती कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडूनी सविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषुनी यती. वरद हस्ते ठेविती तात्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तेव्हा त्यापासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकोनी ऐशी वार्ता करीत असे आकांता. म्हणे घर डुबाले. बसप्पा येता ग्रहासी दुष्टोत्तर बोले त्याशी. म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लाविले. परी बसप्पाचे चित्ती स्वामीचरणी असक्ती जनपवाद न भीती नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वानपदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापला तत्काळ तेने अग्निसमान. पादपर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला. अपरिचित देखला सर्प समूह चोहीकडे. वृक्षशाखा अलौकिक ती सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून अशा परी भयभीत झाले अंतरी. तो तयांचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही. दैव तुझे उदकले. ऐसे बोलत समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्प तयावरी सर्प त्वरित चमत्कार उच्चादिती. मग सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथुनी
तेथुनी पातले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पवरी गुंडाळूनी सर्प त्वरित स्तवर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून परतले स्तवर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखून चकित झाले अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी आले. तयासी बोलती यतिशोर घरी जावे तोस्तवर मुके करावा संसार हात दारा पुत्र पोशिंजे. आसो तो बसप्पा भक्त संसार सुखे उपभोगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोडा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारार्थ येती रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे व्यख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीचा. कोकणाप्रती राजापूर तालुका इटली गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते होत त्या गावीचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित न ते करता व्यापार त्यात तोटा आला त्याते. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकुनी कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामींसी. 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटा येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करीतात त्यात आपणा नुकसान येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्यात सांगती उपदेश म्हणती काय करावा म्हणती काय करावे. नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता आभृशी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय नसेची. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी जी युक्ती एक. तुमचा होईल मी मालक लिहून देतो पिढीवरी. अप्पूचा भाव वाढला व्यापाऱ्यात नफा झाला ते सांगावया पंडिताला सावकारी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सानप्रात वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गरजावया गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐशी नामे दिली त्रिवर्गाशी आणि मंत्र दिदला. पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले केले तिने केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गास जवळ बोलवून तिघांशी 3 श्लोक दितले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दुसरा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पाराव नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक. आकाशत पतितं तोयम यथा गच्छित सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. संतोषिनी त्यांचे मन मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशुनी केले पावन तयाते.
श्लोक. इदमे शिवम इदमे शिवम इदमे शिवम इदमे शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारत असे समर्थ. ऐसे प्रश्न ऐकोनी समर्थ बोलते त्या लागुनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या स्तवर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहिले जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवती भक्त सका दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिवशी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ तया प्रती घेऊनी मांडीवरती वरद हस्ते स्तवर गती मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी झोळी समर्थ तयासी दिदली ती घेऊनी तया वेळी परिधान केले स्तवर. आत्मलिंग पादुका स्तवर देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागरा तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता स्तवर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तो न धरावा. आज्ञा ऐकूनी ऐशी आनंद झाला मानसी. स्तवर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर तारा नामे त्यांची कांता. ती करती बहुत कांता घेत उर बडवूनी. विनवती जोडूनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेचे उत्तर ऐकोनी स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करती तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवी समग्र. तियेसी दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाट्यपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त सदा भाविक भक्त परिसोत षष्ठो अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्राख्यात जे मुंबई शहर येथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन तयाचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवस्था अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे अवतार वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरले स्तवर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमात्म गोष्टी सांगूनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोरसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करूनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळीपासून सर्वही. ऐकुनी देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे चैन दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतःकरण. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले. मग मठ होता कामाट्यपुरात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली तसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताच्या प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमेनंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी समर्थांची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थासी. पाहून या स्वामी स्वभजनाशी परमानंद झाला. नगारा वाजवा असो अक्कलकोटी नगरात
शके 1793 प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळीत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारती. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामी सुत ही तयाप्रती मनातील खून सांगती. ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिले. मग वाड्यासमोर आरंभले प्रेमळ भजन. ते करुणारस भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने. सेवे कर्यासी म्हणे स्तवरी. तुम्ही जाऊनी यावसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थूनुनी आणावे. पाहुनिया समर्थासी उल्हास सुताच्या मानसी. घालूनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरवुनी मुखावरुनी हस्ती धरुनी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी भोवत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्थापुढे करती भजन. पायी खडावा घालुनी प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालुनी. एकांत समय साधुनी समर्थ लागती तया कानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होऊन. कल्पना न साह्य त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवणी स्वामींसी ऐसी न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत हे स्थळ सोडूनी त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर शीन झाला स्वामी सुत. दुःख करीत रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाती. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनविती समर्थाती. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवे करी. म्हणती सुता ते स्तवरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिनी सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालुनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये त्वरित सत्य. तरी तोप भरली यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परितो न आला अक्कलकोटा. जीविता पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिमेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिवशी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करुनी परिगंधन लावला. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती. रुंदन करती शनोशनी. इतक्या माझी स्तवर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईंनी स्तवर जवळी केले मुंब्रापुरी. तेथे समजला समाचार पुत्र पावला आत्मजक. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती अकंता. तो दुःखित समयवर निता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी. उल्लगले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढुनी बळेच मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवदस्तूर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त भाविक भक्त परिसोत्त सप्तम दशाध्याय गोडहा. श्री भवचरण अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः.
स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमाचा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रद, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाकरासी, अधिकार नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाकरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिवस तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पायरीची इट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवूनी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हाशी, याचा अर्थ कोणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावत वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालले. काकूबाईने तयासी आणवले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जीव घालयासी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादांशी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजी गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती, काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादांशी सन्मागे आमुच्या. बाई म्हणती, तो अज्ञान तशात शरीर समाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकुनी म्हणती, द्यावे पाठवूनी, बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयाते. समर्थ पुनश्च बाईशी बोलती, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादांशी पाठवले केजी प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या संगती त्यासी मुंबईस पाठवले, ब्रह्मचर्याची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादांशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कपणी झोळी निशाणी. ब्रह्मचारी दादांशी उपदेशुनी दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी तशा ऐशा गोष्टी करिता नकार तयाची सर्वता, न रुची चित्ती तयाच्या. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी, शेवटी दादांशी मुंबईहूनी अक्कलकोटी पाठवले. समर्थे अशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी, घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मूर्छित आणुनी स्तवर धरा म्हणती त्याच्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उप्रती झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमाने पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेशी, जे बरे वाटे आम्हाशी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाशी गोसावी बनवून टाकील आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी स्तवर. काकूबाईने अकांत करुणी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत सोहसते. परी समर्थे त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही, दादांशी बनवून गोसावी कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविले भिक्षेशी, ते पाहुणी काकूबाईशी दुःखे झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडले, दादांशी जवळ बोलवले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टे अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोक अपवादा कारणी. ऐकुनी मातेची उत्कती, दादा तिज प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंब्रापरी, स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालवली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समस्त सदा प्रेमळ परिसोत अष्टोदश अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 19. श्री गणेशाय नमा. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमात्म साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यंतरे श्रवण करता सर्वत्र पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरा अमर राहिले. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योग अभ्यासूनी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थळे फिरून शोध घेती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची. एके समी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा ऐकुनी श्रींचा. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदकाला. एक श्लोक स्तवर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली. त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरुंदी प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन. असो झालिया काही वेळ. समाधी उतरुनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पद्म भुजावरी मस्तक ठेवले झटकरी. सददित झाले अंतरी. हर्ष पोटी न समावे. उठुनी करती स्तुती. धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतुनी येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाच्या. बहुत धर्मकृत्ये केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभं राहिले कर जोडुनी. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वती समर्थ बोलती तया समयी. लोकी धन्यता पावलासी वार यशुता पाळुनी. तियेसी द्यावे सोडून तरची श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजाची सुरभुवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळ मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणूनी. पाहू लागले अधोवदन शब्द एकही न बोले. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव बोरसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. जयाशी प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलदार अनिवार्य होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होताच इच्छित कार्य साधेल तत्वत. ऐसे वाटले त्यांचे चित्त दर्शनाते पातले. सो कार्य चिंतोनी अंतरी. खडंग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडंग हाती देतील. जाऊनी बैसले दूर. श्रींनी जाणले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगीने उठली स्वारी. स्तवर आली बाहेरी. तरकडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले ते शेवटी न जाये भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडंग करी. परी तो अभिमानी पुरुष खडंग घेऊन तैसेचा आला परत. स्वस्थानास झेंडा उभारित बंडाचा. त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपात्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोरसे विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्री सरदार. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी. मृत्यू समयी पातला. पाहुणी विपरीत परी. श्रीचरणी धरले झटकरी. उभा राहिला काळ दुरी. नवल परी झाले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनविनी. मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञास काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे तो त्वरित परशे याते करू नये. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवरी. जन पाहुणी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्णिती. बैला प्रति दिदली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृती कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20.
श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतीवरा, भक्त जन संताप हारा, सर्वेशा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती धन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोते दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदन करुनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुनी नाना, इच्छित भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने, फकीरा बोलवले 5 जण, जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पीती, ग्रहस्थाते स्तवर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होईल पूर्ण परी. त्या ग्रहस्थाचे मन शशांक झाले ते दवा. मने यवन याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेल कष्ट, कळता सोजन गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला स्तवर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती येच्या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनी, द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलते समर्थ, तू मुंब्रापुरी जाई त्वरित, सफळ होतील मनोरथ, द्रव्य प्राप्त होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल म्हणून या. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलवले त्याला, आसनावरी बैसवले, 10,000च्या दिदल्या नोटा आणून स्तवर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाईते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी स्तवर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आला प्रचिती, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, सदा ऐकतो भाविक भक्त, 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निर्मित वदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, स्तोत्र ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदश मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर प्रहराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र, निमिग्र झाले निजरूप. षडचक्रादी भेदून, ब्रह्मरुंद छेदूनी, आत्मज्योती निघाली पूर्ण, हृदयामधून ते दवा. जवळ होत्या सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करती नाना परी, तो वर्णिता न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी अक्रंद, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रासा. असो स्वामींच्या अनंत लीला, जनसन्मार्ग दाविला, उद्धरेले जडमुंडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र त्रीप, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालसेद ग्रामा माझरी, जन्म माझा झालीये. तेथेची बालपण गेले, आता कोपरीस येणे केले, उपशिक्षण पद मिळाले, विद्यालयी सांप्रद. वाणी मारवाडा श्रेष्ठ, नाम ज्याचे शंकर शेट, त्याशी स्नेह झाले निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थी पूजन करती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी, स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अलिप्त. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ, देवास्थवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेच कथन केलं तसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपी प्रगटले, भूवरी प्रगट झाले, ते कथन द्वितीय अध्याय. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, तृतीय अध्याय निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, त्याची वृत्त सकळ, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींशी, पाठवले कारभाऱ्यांशी, 5व्यात ते कथन. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले.
विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोण प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंध ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथन. खर्चुनिया द्रव्य भोवत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलं तसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10म अध्यायात एक ते ऐकोनी पुनीत श्रोते होते सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकल्पित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सतर्क भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भोवत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धार. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819व्यात वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनिया त्या उभयता ग्रंथ समाप्त केला तसे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल कीर्ती सुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागून. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिने प्रसिद्धीस आणिला त्याशी रक्षावे दयाळा कृपा घना सर्व समर्था. स्वामी चरित्र सुंदर उदान त्यातील कुसुमने वेचून सुंदर माळ घेऊन आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविली भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.